नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे राज्यातल्या जे काही निर्बंध सध्या लागू आहेत ते शिथिल होणार का याची उत्सुकता सगळ्या नागरिकांना आहे. राज्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक जिल्ह्यांमधले निर्बंध हे शिथिल करण्यात आलेले आहेत, पण नियमांचं उल्लंघन आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नियम पुन्हा एकदा लागू करण्यात आले. पण आता रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स सोबत बैठक घेणार आहेत आणि लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबाबत ही बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये पूर्णपणे अनलॉक करता येईल का याबद्दल चर्चा केली जाणार आहे. मुंबई लोकल संदर्भात सुद्धा काही निर्णय आज होतो का, किंवा लसीचे 2 डोस घेतलेल्यांना तरी लोकलमधून प्रवासासाठी मुभा मिळते का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज काय निर्णय होतोय राज्य सरकारचा, आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत, त्यांची बैठक होणार आहे आणि त्यामुळेच राज्यातले निर्बंध आता शिथिल होणार का, खास करून लोकल प्रवासासाठी मुभा मिळणार का, ज्यांनी लसीचे 2 डोसेस घेतलेले आहेत अशांना या सगळ्या निर्णयाकडे लक्ष आहेच राज्यभरातल्या सगळ्याच नागरिकांचं, मुंबईकरांचं. त्यामुळे मुख्यमंत्री 2 ते 3 दिवसात निर्णय घेऊ शकतात अशी एकूणच शक्यता आहे आणि त्यासाठी टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी आज मुख्यमंत्री चर्चा करतायत. मला असं वाटतं की त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, परंतु 2 वॅक्सिन्स घेतलेल्या लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल अशा स्वरूपाचे काही सूचना निश्चित प्रकारे विभागाने सुद्धा केलेला आहे, परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री. राज्यभरातला आपण आढावा घेऊया. तर नागरिकांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत. आता मुंबईतून आपले प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत, तर पुण्यातून चंद्रकांत फुंदे असणार आहेत. सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात. सुस्मिता, बरेच दिवस आता वाट पाहिलेली आहे मुंबईकरांनी सुद्धा, त्यामुळे आता काय त्यांची अपेक्षा आहे? सगळे नियम पाळून जर रुग्णसंख्या कमी होत असेल तर कुठेतरी प्रत्येक गोष्टीमध्ये सूट मिळावी अशी त्यांची अपेक्षा असणारच आहे. काय म्हणतायत मुंबईकर? खरं तर मुंबई किंवा राज्याचा विचार केला तर एकूणच रुग्णवाढीचा दर हा कमी होताना दिसतोय. त्याचबरोबर ऑक्सिजन बेडची संख्या सुद्धा जी आहे ती रिकामी जास्त आहे. मृत्यू दर हा 2.43 वरनं 1.14 वर आलेला आहे, 24 वर आलेला आहे. 1.24 वरती ज्या अर्थी हा मृत्यूदर आलेला आहे किंवा रुग्णवाढीचा दर आलेला आहे, याचाच अर्थ असा की मुंबईमध्ये किंवा राज्याचा विचार केला तर जे कोरोना संसर्ग होता त्याचा प्रसार हा थांबलेला आहे, काही अंशी कमी झालेला आहे आणि त्याचमुळे बाजारपेठांची वेळ वाढवण्यात यावी किंवा लॉकडाऊनमध्ये शिथिलता यावी, निर्बंधांमध्ये शिथिलता यावी, अशा अनेक विषयांच्या बाबतीत मुंबईकर हे आग्रही आहेत. आज ही जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सुद्धा टास्क फोर्सचे सदस्य काय सांगतात हे महत्त्वाचं आहे. लोकल सेवा सगळ्यांसाठी सुरू व्हावी असं वाटतं का? हां, लोकल सेवा ही सर्वांसाठी सुरू व्हायलाच हवी की BSTवर पण एसट्या बंद केल्या आहेत, त्यामुळे BSTवर एवढा ताण येतो की आम्हाला सर्वसामान्यांना जाण्या येण्यासाठी 3-3, 4 तास लागतात कुठे इच्छित स्थळी जायला किंवा ऑफिसला जायला सर्वसामान्यांना. एकूण कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली आहे. आज ज्या बैठकीवरनं अनेक महत्त्वाचे निर्णय येणं अपेक्षित आहे. बरोबर आहे, पण आम्ही आता येतो, मी कळव्यावरून येतो, बरोबर 3 तास लागतात इथे यायला. मी दादरला कामाला आहे, इकडे गिरगाव पंचर डेपोमध्ये कामाला आहे, सेल्समन आहे. हां, सामान्य माणसासाठी काहीच नाही केलं आहे सरकारने आम्हाला. हां, चांगले माणूस बसून जातात, तर शहरामध्ये बसून जातात. आम्ही काय करायचं, कसं यायचं? सकाळी निघतो मी, रात्री मी 10 वाजता घरी जातो, 10-11 पण वाजतात. हां, त्यांनी सरकारने काहीतरी आता मग हे घ्यायचं, निर्णय घ्यायचा, अशा माणसांना काय करायचं म्हणून. आता रुग्णसंख्या कमी झालेली, लोकल सुरू व्हावी अशी मागणी केली जाते. मुंबईकरांना याचा किती फायदा होऊ शकतो? त्याच्यामध्ये लोकल जर ट्रेन चालू केला तर भरपूर गरीब लोकांना खूप फायदा होऊ शकतो आणि हे कंपल्सरी केलंच पाहिजे, नाहीतर गरिबांचे धंदे खूप लोकांचे बंद झाले, त्याच्यामुळे खूप अडथळा येऊ शकतो. तर श्वेता, आपण बघतोय की एकूणच रुग्णवाढीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या सगळ्या निकषांवरती विचार करत आजच्या टास्क फोर्समध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण 1 तारखेपासून कदाचित लोकल सेवाच्या बाबतीत तर काही अजून ठोस निर्णय अपेक्षित नाही आहे. त्याबाबत विचार अजूनही
होणं अपेक्षित आहे, परंतु त्या बाबतीत अजून स्पष्टता आलेली नाही आहे. दुसरीकडे मात्र बाजारपेठा या 7 वाजेपर्यंत किंवा दुकानांना 7 वाजेपर्यंत अनुमती द्यावी अशा पद्धतीची सुद्धा घोषणा होऊ शकते. त्यामुळे आज या बैठकीत नेमकं टास्क फोर्स काय सांगते आणि कशा पद्धतीनं सरकार या बाबतीत निर्णय घेतंय हे बघणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सुस्मिता, थोडंसं थांबवते, मात्र आपण मुंबईनंतर आता पुण्यामध्ये जाऊया. तिथे चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, मुख्यमंत्र्यांच्या बैठका तर होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच अपेक्षा आहे की कुठेतरी निर्बंधांमध्ये सूट मिळावी. आता पुण्यामध्ये काय नेमकी स्थिती आहे, रुग्णसंख्या कशी आहे, त्यामुळे एकंदरीतच जर राज्याचा विचार केला तर कुठेतरी काहीतरी सूट मिळू शकते निर्बंधातून. पुणेकरांचं काय म्हणणं आहे? श्वेता, पुण्यात ऑलरेडी निर्णय झाला आहे. मागच्याच आठवडी शनिवारी जी अजितदादा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी बैठक घेतली, त्यात निर्णय झालेला आहे की पुण्यामध्ये आता जी दुकानांची उघडण्याची वेळ 4 वाजेपर्यंत ती 7 वाजेपर्यंत करावी. स्वतः DCMने याला ग्रीन सिग्नल दिले. व्यापाऱ्यांची खूप दिवसांची मागणी आहे, कारण पुण्यातला पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 2.36 इतकाच आहे. म्हणजे जो 5% खाली आला तर खरं तर निर्बंध सगळे ओपन होतात आपल्या लेवल 1, लेवल 2, 3 नुसार. पण आता अजूनही पुण्यात लेवल 3चे निर्बंध लागू आहेत, म्हणून व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. विशेषतः मार्केट कमिटी असेल, सगळे व्यापारी असतील, म्हणजे नेमकं बिझनेस करायच्या वेळेस हे दुकानं बंद करावं लागतात. म्हणून निर्णय झालाय. फक्त आता त्याला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल देणं अपेक्षित आहे. किंवा तो सोमवारीच निर्णय होणार होता, पण तो झाला नाही. त्यामुळं ह्या सगळ्या पुणेकरांची मागणी हीच आहे की होता येईल तेवढं लवकरात लवकर हा निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि आम्हाला किमान 7 वाजेपर्यंत तरी सगळी दुकानं आणि हॉटेल चालू ठेवायला परवानगी द्यावी, कारण व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. आणि रुग्णसंख्येचं विचारशील तर रुग्णसंख्या आता पुण्यातली 500च नाही तर 200-250 पर्यंत सीमित झालेली आहे. म्हणजे हार्डली कधी 200, कधी 150, कधी 250, कधी फार तर 250-300 एवढेच रोज रुग्ण नवीन सापडतात. याचाच अर्थ कुठेतरी ही चैन नक्कीच तुटलेली आहे पुण्यातली. फक्त जे काही रुग्ण सापडतात ते शहराच्या आजूबाजू म्हणजे ग्रामीण भागातले रुग्ण आहेत. शहरातला कोरोनाची वाढ जी आहे बऱ्यापैकी पूर्णपणे थांबली असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच पुणेकरांची अपेक्षा आहे, विशेषतः व्यापाऱ्यांची, की दुकानांची वेळ जी आहे ते 7 वाजेपर्यंत आम्हाला वाढवून मिळालीच पाहिजे. कारण आता महिना होऊन गेलाय, प्रचंड नुकसान होतंय, सगळी आर्थिक घडी जी आहे विस्कटलेली आहे शहराची. म्हणून आता आशा करूयात मुख्यमंत्री आज वेळ वाढवून देतील पुणेकरांना. सुद्धा बरोबर. चंद्रकांत, आणि दुकानांच्या वेळा असतील किंवा मग इतर जे काही निर्बंध असतील, आता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये थोडी समाधानकारक किंवा दिलासादायक स्थिती असेल तर त्या जिल्ह्यांना सूट मिळू शकते. तुमच्या आसपास काही पुणेकर आहेत का? आता इतके दिवस सगळे निर्बंध अगदी काटेकोर पाळल्यानंतर काहीतरी अपेक्षा त्यांच्या असणार आहेत. काही आसपास जर नागरिक असतील तर त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधू शकतो. अडचण अशी, आता पुण्यात पाऊस सुरू आहे. मी कॅमेरामन सचिनला दाखवेल पुण्यातली परिस्थिती काय. कारण सध्या पुण्यात पाऊस सुरू असल्यामुळं पुणेकर अजून म्हणावे तसे बाहेर पडलेले नाहीयेत. ती अडचण आहे. नाही तर नागरिक असते तर आपण निश्चितच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, पण पावसामुळे सगळे त्यांना बाहेर पडता येत नाही. पुण्यात तसं रोज पाऊस असतो, रोज सकाळ दुपार संध्याकाळ. मुंबई सारखा मोठा नसतो तो. ती सध्या अडचण आहे. पण पुणेकरांशी आपण यापूर्वी जेव्हा बोललो तेव्हा पुणेकरांचं हेच म्हणणं आहे की आता आम्हाला वेळ वाढवून मिळावी, हीच पुणेकरांची अपेक्षा आहे. कारण पॉझिटिव्ह रेट पूर्णपणे खाली आलेला आहे. बरोबर आहे. पुन्हा आपण मुंबईमध्ये जाऊया थोडं. सुस्मिता आहे तिथे. सुस्मिता, तुमच्या आसपास जर कोणी मुंबईकर असतील तर आपण थेट त्यांनाच विचारूयात. खरं तर मुंबईमधली गर्दी मला सगळ्यात प्रथम दाखवायची वाटते, कारण सध्या मी दादर परिसरात आहे. हा समोरून ब्रिज जो आहे हा रेल्वे स्टेशनवरनं थेट बाजारपेठेला जोडला जातो. दररोज शेकडो लोक मुंबईमध्ये येत असतात आणि यांची ही गर्दी जर आपण सध्या बघाल तर प्रचंड आहे. लोक घराबाहेर पडायला लागली आहेत, कारण नोकरी धंद्याला जाणं अनिवार्य आहे. तुम्ही कशा पद्धतीनं सध्या वावरतायत, काय नेमकी परिस्थिती आहे? कारण आत्ता तर सगळं काही सुरू झालेलं आहे. पण बस खूप लेट आहे आणि बस काय टायमावर भेटत नाही आणि कामाला पण लेट जातात. मॅनेजरचा पण दम ऐकायला लागतो. सध्या 50% पेमेंट भेटतो. 50%मध्ये काय होणार आहे? तुम्ही नेमकं काय काम करताय? मी सीपर आहे. अच्छा. सीपरचं काम करतो की 50% पगार देतात. 50%मध्ये भाडं देणार की घर चालवणार की घरामध्ये धान्य देणार, काय करायचं? त्याच्यामध्ये पोरांचं शिक्षण पण आहे. पोरगी 10वीला गेले, पोरगा 6वीला गेला आहे, त्यांची फी भरायची आहे. कुठून भरणार? लोन नाही भेटत आम्हाला, काय नाही, पगार स्लिप नाही. आता 6 महिन्याचं भाडं आमचं थकलेलं आहे. 6 महिन्याचं भाडं घरमालकाला कुठून देणार आम्ही? ना आम्हाला कर्ज भेटत नाही, सरकार आम्हाला असं हे करेल.
साथ देत. बाकी जणांना इकडे तिकडे देतात, पण प्रायव्हेटवाले करणार काय? त्याच्यावर इलाजच नाही आहे. उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी काहीतरी करावं, लोन बिन द्यावं आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करतो आहे. खरं तर काही दुकानदार सुद्धा आहेत ज्यांच्यासाठी ह्या लॉकडाऊनमध्ये जर शिथिलता आली तर कदाचित वेळ वाढवून मिळेल. अगर हम देखें तो जो शॉप्स है उनके टाइमिंग भी बढ़ सकते हैं. 7 बजे तक दुकान आणि खरं तर आपण बघितलं तर दुकानांमध्ये अजूनही लोक आपल्याला बाहेर पडलेली आहेत किंवा लोक जेव्हा बाहेर पडतात तेव्हा काळजी घेत असतात. जर निर्बंधांमध्ये शिथिलता आली तर काय काळजी घेणं अपेक्षित आहे? नक्कीच मास्क लावणं तर गरजेचं आहे. काय सांगाल? खरं तर निर्बंधांमध्ये शिथिलतेवरती सुद्धा लोक बोलायला तयार नाही आहेत. कारण जितकं हे मोठं आव्हान सरकारसमोर आहे पुन्हा सगळ्या गोष्टी पूर्ववत करणं, तितकंच मोठं आव्हान नागरिकांसमोर सुद्धा आहे. कारण जे साधे नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे. सध्या आपण बघितलं तर मार्शल्स वगैरे सगळीकडे तैनात असतात, पण लोक ज्या पद्धतीनं वावरत आहेत त्यामुळे थोडीशी बेफिक्री पण दिसून येते. त्या मुद्द्याला सुद्धा निर्बंध शिथिल करत असताना लक्षात घेणं मला वाटतं श्वेता खूप गरजेचं आहे. कारण यापूर्वी आपण बघितलंय लोकसेवा जेव्हा सुरू झाली तेव्हा दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढलेला होता. त्यामुळे एकीकडे निर्बंध कशा पद्धतीने शिथिल होतात याची जेवढी उत्सुकता आहे तितक्याच पद्धतीनं नियमांचं पालन होतंय का नाही हे 1 तारखेपासून बघणं महत्त्वाचं असेल. अगदी बरोबर आहे. सुस्मिता आणि चंद्रकांत दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. एकूणच निर्बंध जर शिथिल होत असतील तर नागरिकांनी सुद्धा तितक्याच जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. बेफिक्री कुठेही दिसता कामा नये. कारण जर निर्बंध शिथिल झाले आणि जर मुभा जास्त मिळाली आणि जर नागरिक बेफिकीर झाले तर पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे ती सुद्धा स्थिती किंवा ती सुद्धा काळजी नागरिकांनीच घेणं गरजेचं आहे. आता मुंबईमध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस हा सगळ्यांच्याच परिचयाचा आहे आणि या पावसापाठोपाठ पडणारे खड्डे सुद्धा काही नवे नाही आहेत आपल्याला. मात्र पालिकेच्या अधिकारी हे खड्ड्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नागरिकांनी एक चांगलीच शक्कल लढवली. पाहूयात एक रिपोर्ट. रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांभोवती रांगोळी काढली जाते. पावसाळ्यात संपूर्ण मुंबई शहरात असे खड्डेच खड्डे दिसतात आणि या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि मग वाहनं चालवताना वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडते. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात सुद्धा होतात, पण हे खड्डे काही पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसावेत यासाठी त्याच्या भोवती ही रांगोळी काढण्यात येते. घरातील व्यक्ती बाहेर पडल्यानंतर ऑफिसला पोहोचेल की नाही आणि तिथून घरी सुखरूप परत येईल की नाही अशी शाश्वती नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मास्क घातला नाही तर पालिका दंड वसूल करते, तर मग खड्डे न बुजवणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची असाही सवाल विचारला जातोय. लोकप्रतिनिधी रस्त्याचे खड्डे दिसत नाही का त्यांना? परत BMC म्हणते की आम्ही 1 नंबरला आहोत. 1 नंबर रस्त्याच्या साम्राज्याच्या खड्ड्यामध्ये 1 नंबरला आहे का BMC? का रस्त्यानं चालणं कठीण झालंय, बाईक चालवणं कठीण झालंय, अपघात एवढे होत आहेत. मुंबईत खड्डे वेळेवर बुजवण्यात येत नाहीत तर फक्त मलमपट्टी केली जाते आणि त्यामुळे वाहनधारकांची खड्ड्यातून गाडी चालवतात तारांबळ उडते. पण मुंबई महानगरपालिकेनं दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. 11 जुलै रोजी मुंबईत फक्त 11 खड्डे बुजवणं शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुंबईतील खड्डे सर्वेक्षणात 412 खड्ड्यांपैकी 246 खड्डे बुजवण्यात आले आहेत, तर 14 खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे. मुंबई शहरात सर्वाधिक खड्डे हे अंधेरी पश्चिम, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द आणि मालाडमध्ये आहेत. हे सगळे खड्डे कधी बुजवणार असा सवाल उपस्थित होतोय. या खड्ड्यावरती हजारो लोक प्रवास करतात, हजारो लोक प्रवास करतात, माझी मुलं प्रवास करतात. कधी कधी असं वाटतं की खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्डे आहे असा प्रश्न उद्भवतो त्यावेळेला. मला वाटतं अक्षरशः रस्त्याची चाळण झाली, चालताना एवढा नागरिकांना पण त्रास होतो. आता सिवरेज लाईन टाकल्यानंतर देखील 4 महिने सतत खड्डे पडत आहेत. सतत पाठपुरावा करून देखील असं सांगितलं जातं की चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा रस्ता बनलेला आहे, पण हा उत्तम प्रकारचा रस्ता नाही. ह्याच्या आधी कधीच भांडूपच्या जनतेने कोकण नगरच्या लोकांनी असा रस्ता कधीच पाहिला नाही जो रस्ता उघडून गेलेला आहे.
जागतिक दर्जाचं शहर असलेल्या मुंबईची अवस्था या खड्ड्यांमुळे केविलवाणी झाली आहे. पालिका आणि सरकारनं एकत्र येऊन यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. तसं झालं नाही तर नागरिकांना हा खड्ड्यांचा त्रास सहनच करत राहावं लागेल. या खड्ड्यावरती मुंबई महानगरपालिका 50 कोटींपेक्षा जास्त खर्च करत असतं. आज त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला हे पैसे नेमके खर्च केले कुठे, कारण की कंत्राटदार हे फक्त मलमपट्टी करताना पाहायला मिळतात. आणि आज एवढा शेकडो कोटींचा खर्च होऊनही आपल्याला मुंबईमध्ये खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेचा मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, भांडूप, मुंबई. भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेत गेल्या 24 वर्षात रस्त्यांवरती किती पैसे खर्च झाले याची माहिती मिळवली आणि ही माहिती ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. कारण मागच्या 24 वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल 21,143 कोटी रुपये खर्च झालेत. तर इतका कोट्यवधींचा खर्च रस्त्यांवर झाला असेल तर खड्डे पडतातच कसे, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. अजूनपर्यंत मुंबई शहराच्या रस्त्याचा प्रश्न हा सुटलेला नाही. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून मुंबई शहराचे रस्ते हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराला साजेसे असे नाहीत. आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी वसूल केलेले 21,000 कोटी अक्षरशः मुंबईकरांचे खड्ड्यात घातलेले आहेत. आणि त्यामुळे माझा हा सवाल आहे की गेल्या 24 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये असा भ्रष्टाचार, अशी वाजेगिरी करणारे हे कोण आहेत, असा हा माझा सवाल आहे. त्यामुळे सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की मुंबई काय संपूर्ण राज्यभरातले रस्ते नेमके कधी सुधारणार. यासोबतच एक छोटासा ब्रेक इथे घेतोय. या बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी तुम्ही प्रवासात किंवा ऑफिसमध्ये किंवा इतर कुठेही असताना जर पाहायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पालिकेकडून स्वच्छता, औषधं. ब्रेकनंतर स्वागत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये आज खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार होते. मात्र हवामान खात्याकडून कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांसाठी 5 दिवसांचा रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. याआधी मुख्यमंत्री कोकणात जाऊन आले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा महापुराचा जो काही फटका बसलाय, तिथे झालेलं नुकसान, तिकडची परिस्थिती स्वतः पाहण्यासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात जाणार होते. मात्र सध्या हवामान विभागानं कोल्हापूर तसंच सातारा, सांगली या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा आजचा रद्द करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीचा दौरा केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वतः जाणार होते. मात्र सध्या हवामान विभागाकडून वर्तवलेला अंदाज आणि त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा आज तरी रद्द करण्यात आलेला आहे. यापुढे हा दौरा कधी नेमका ठरतो हे देखील पुढे कळेलच. मात्र सध्या संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी कोल्हापुरात आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. संदीप, खरं तर मुख्यमंत्री आज येणार होते, मात्र रद्द झालेला आहे दौरा. काय एकूणच माहिती? काल रात्रीपासून म्हणजे 28 तारखेपासून स्वतः 1 ऑगस्ट पर्यंत 4 दिवस एकूण 5 दिवस हा रेड अलर्ट दिलेला आहे. आणि तो 2 जिल्ह्यांसाठी आहे, कोल्हापूर आणि सातारा ह्या 2 जिल्ह्यांसाठी. एकतर महापुराची परिस्थिती आपण सगळी पाहिलेली आहे आणि महापूर हा ओसरत चाललेला आहे आणि त्यातच आता हवामान खात्यानं हा इशारा दिलेला आहे. कोल्हापूरचा जर विचार केला तर यापूर्वी अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते येऊन गेलेले आहेत आणि आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे देखील दोघेही कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूरमध्ये येणार होते आणि शिरोळ आणि कोल्हापूर शहरातल्या ज्या भागात महापुराची परिस्थिती होती त्या ठिकाणी पाहणी करणार होते. मात्र पावसाचा जो रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे हेलिकॉप्टर किंवा विमानानं कोल्हापूरमध्ये पोहोचता येत नाही आणि जरी त्यांनी यायचं ठरवलं तरी अडचणी निर्माण होऊ शकतात. या कारणामुळेच मुख्यमंत्र्यांचा जो दौरा आहे तो आजचा रद्द करण्यात आलेला आहे. मात्र जी आपल्याला सूत्रांकडून एक माहिती मिळते त्यानुसार उद्या देखील पुन्हा मुख्यमंत्र्यांचा दौरा असू शकतो कोल्हापूरमध्ये, अशी शक्यता वर्तवली जाते.
श्वेता. बरोबर. कारण या सगळ्या पूरग्रस्तांना मदत जी काही जाहीर केली जाईल सरकारतर्फे त्याआधी मुख्यमंत्री आणि ह्या सगळ्या भागाची पाहणी करून तसा मग नेमकं किती नुकसान झाले लोकांना, काय नेमकी गरज आहे, काय कंडिशन आहे हे मुख्यमंत्र्यांनी पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच कुठेतरी मदतीची घोषणा होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा तर महत्त्वाचा आहेच, त्याशिवाय पूरग्रस्तांना मदत देखील ती लांबणीवर पडेल असं म्हणू शकतो. नक्की श्वेता. एकतर काल ज्यावेळेला कॅबिनेट झाली त्यानंतर कदाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील असं सांगितलं जात होतं मुंबईमध्ये. मात्र काल पत्रकार परिषद झाली नाही, कारण काल संध्याकाळीच हवामान खात्याचा हा रेड अलर्ट देण्यात आला 5 दिवसांचा. त्यामुळं पुन्हा महापुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जर पॅकेज जाहीर केलं आणि पुन्हा आता जर नुकसान झालं तर मात्र राज्य सरकार समोरच्या ज्या अडचणी आहेत त्या वाढू शकतात. म्हणूनच कदाचित ते पॅकेज जाहीर केलं नसेल. ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये येतील त्यावेळेला देखील ते पॅकेजची घोषणा करू शकतात. जी. त्यामुळे संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर एकूणच 4 ते 5 दिवस जो काही रेड अलर्ट आहे कोल्हापूरसाठी, मात्र त्यामध्ये आपण कृपा करून ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये अशीच अपेक्षा आहे. मात्र दुर्दैवानं पुन्हा काही पूर येण्याची स्थिती उद्भवली आणि पुन्हा लोकांचं नुकसान होऊ नये अशीच अपेक्षा आहे. मात्र त्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा दौरा हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे उद्या किंवा आणखी केव्हा हा दौरा होतो पाहावं लागेल आणि त्यानंतरच पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना मदतीची घोषणा सरकारकडून होऊ शकते. आता ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे आज चिपळूण दौऱ्यावरती आहेत. वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा ते आढावा घेणार आहेत. वीज कर्मचाऱ्यांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मनोबल ते वाढवतील. ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे चिपळूण दौऱ्यामध्ये तालुक्यातील खेरडी असेल किंवा वाशिष्ठी नदी पूल परिसर आणि मुरादपूर या ठिकाणी प्रत्यक्ष सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते पूरग्रस्त गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचं देखील वाटप करणार आहेत. याशिवाय माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधतील. महापुरामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होता. तो ठिकठिकाणचा दुरुस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे. नुकसान देखील झालेलं आहे आणि याच वीज कर्मचाऱ्यांना धीर देण्यासाठी किंवा त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि एकूणच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून ऊर्जा मंत्री आज चिपळूण दौऱ्यावरती आहेत. बऱ्याच गोष्टी 80% आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. थोड्याफार 20% जे काम राहिलं, परंतु हे काम करत असताना जे आमचे तांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी होते त्यांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागली. अनेकदा भर पावसात वारा वादळामध्ये त्यांना पोलवर चढावं लागलं, तारेवर कसरत करावं लागली आणि अशा प्रसंगी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी माझा हा दौरा आज या ठिकाणी आहे. पालकमंत्री रत्नागिरी हे मला वाटेत भेटणार असं त्यांनी निरोप पाठवलेला आणि सोबत कदाचित पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण राहतील असा तो निरोप आहे. आम्ही तिघेही मिळून त्या ठिकाणी जाऊ आणि निश्चितपणे लोकांना त्या ठिकाणी दिलासा कसा मिळू शकेल हा सर्वतोपरी प्रयत्न करू. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर सध्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावरती आहेत आणि आज ते सांगली जिल्ह्यातल्या वाळवा असेल, पलूस असेल, मिरज तालुक्यातल्या पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत. दुपारनंतर फडणवीस आणि दरेकर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये पाहणी करतील. त्यामुळे कोकणातला दौरा केल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे आता पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. आज ते सांगली दौऱ्यावरती आहेत. तिथे वाळवा, पलूस या ठिकाणचा पूरग्रस्त भागाचा दौरा करतील, पाहणी करतील आणि सांगलीनंतर ते कोल्हापुरात सुद्धा जाण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस किती प्रमाणात नुकसान झालंय, काय परिस्थिती आहे याचा अहवाल ते सरकारकडे सुद्धा मांडणार आहेत आणि त्यासाठी सध्या विरोधी पक्षनेते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणच्या दरडग्रस्त भागाचा किंवा पूरग्रस्त भागाचा सध्या दौरा करतायत. तर साताऱ्यातील पाटण तालुक्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालंय. घरच्या घरं दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावकऱ्यांनी एका शाळेमध्ये सध्या आसरा घेतला. या शाळेमध्ये फडणवीस आणि दरेकर गेले होते. त्यांनी तिथे जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि यावेळी दोघांनी गावकऱ्यांच्या आग्रहाखातर तिथे जेवण देखील केलं. पूरग्रस्तांसोबत खाली बसून फडणवीस आणि दरेकर यांनी जेवण केलं
आणि माजी मुख्यमंत्री आपल्यासोबत जेवणाला बसलेले पाहून उपस्थितांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं आणि या भागातल्या नागरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं, आजूबाजूच्या घरांसह एकत्रित कायमस्वरूपी पुनर्वसन करावं लागेल, ग्रामस्थांच्या पसंतीनं ते करावं आणि अनाथ झालेल्या मुलांबाबत सुद्धा वेगळा विचार करावा असं यावेळी फडणवीस म्हणाले. म्हणजे एक वाडी जरी गेली असली तरी वरचं अजून जे गाव आहे जिथे जवळजवळ 275 घरं अजून आहेत, आता त्यांनाही तेही भयग्रस्त आहेत आणि त्यांची मानसिकता आहे की आमचं देखील पुनर्वसन झालं पाहिजे. त्यामुळे एकत्रितपणे सगळ्यांचं म्हणजे ही जी काही 9 घरं गेली आहेत ती आणि ही जी आता 275 घरं वर आहेत, अशा सगळ्यांचं एकत्रित पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची शेती वगैरे देखील त्या ठिकाणी होती, त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात सगळं दरड कोसळल्यानंतर सगळी माती आली आहे, तर त्याही संदर्भात मदत करून शेती पण रिस्टोर करून द्यावी लागेल आणि चांगली थोडी सेफ जागा पाहून नव्याने त्यांना घरं बांधून द्यावे लागतील, त्याचं पुनर्वसन करावं लागेल. सांगलीमध्ये आता कृष्णा नदीचा पूर ओसरतोय. पाणी पातळी ही 40 फुटांपर्यंत सुरक्षित झालेली आहे, ती आणखी कमी होतीये. सध्या कोयना धरणामध्ये 90 टीएमसी पाणीसाठा आहे. 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय. मात्र तरी देखील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या दिलासादायक आहे. 40 फुटांवरती ही पाणी पातळी आता येऊन पोहोचली आहे. त्यामुळे पूर पूर्णपणे सांगलीतला ओसरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. धरणामधून जरी पाण्याचा विसर्ग सुरू होत असला तरी तो कमी प्रमाणात आहे. मात्र सांगलीतली जो काही शहर असेल किंवा इतर गावांमधला पूर होता तो पूर्णपणे ओसरलेला आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही 40 फुटांवरती आहे आणि ती सुरक्षित आहे. त्यामुळे आता सध्या तरी महापुराचा कोणताही धोका सांगलीकरांना नाही. मात्र या महापुराच्या नंतरचं भयान वास्तव आणि त्याचा सामना सध्या सांगलीकर करतायत, कारण जिकडे तिकडे झालेलं नुकसान आणि महापुरानंतरचे सगळे परिणाम हे सांगलीत देखील दिसत आहेत. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत सध्या आहेत फोनलाईनवरती. आसिफ, कृष्णा नदीची पाणी पातळी जर 40 फुटांवरती आलेली असेल तर मग हे दिलासादायकच म्हणावे लागेल आणि एकूणच सांगली आणि आसपासच्या गावांमधली आता काय स्थिती महापूर ओसरल्यानंतर? श्वेता, सांगलीकरांना दिलासादायक म्हणता येईल. आता 40 फुटावर आहे आणि जे काय पूर ओसरल्यानंतर जे काय लगबग होती गावकरी किंवा नागरिक असतील, जे काही व्यापारी असतील, ते आपल्या दुकानाकडे घराकडे परत येत आहेत आणि जी काही साफसफाई असेल, जी काही वस्तू असतील ते साफसफाई करून आपलं परत संसार थाटण्यासाठी लोक परत येत आहेत. आणि त्याचप्रमाणे आता कोयना धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे, परंतु ते हळूहळू पाणी कमी होत आहे. त्यामुळे हे पाणी पातळी 40-42 पर्यंत जाईल आणि परत स्थिर राहील असंच पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने कोणतेही पाणी पातळी वाढल्यानंतर वाढ होणार नाही असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे लोकांना कोणताही दिलासा मिळेल, कोणताही अडचण येणार नाही. बरोबर. आसिफ, आता नदीची पाणी पातळी तर कमी झाली आहे, मात्र आता लोकांसमोर आव्हान आहे ते म्हणजे आता पुराची भीती तर कमी झाली आहे, मात्र त्यानंतर जे नुकसान झालंय घरादाराचं, म्हणजे पुराचं पाणी ज्यांच्या घरात होतं, दुकानांमध्ये होतं, आता काय चित्र समोर आहे? किती मोठ्या प्रमाणात नुकसान सांगलीकरांचं झालंय? श्वेता, एकूण बघितलं आपत्ती नुसार तर जिल्ह्यामध्ये 41,000 हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही नागरिक होते स्थलांतरित झाले, काही जनावर मेलेले आहेत, काही जनावरांचं घरात वाहून गेले आहेत किंवा घरं पडलेले आहेत, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत आणि पंचनामे झाल्यानंतर योग्य ते त्यांना मदत केली जाईल आज जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. बरोबर. आता सांगलीमधली ही स्थिती आहे, महापुरानंतरचे सगळे परिणाम आणि त्यानंतर झालेलं नुकसान आणि घरामध्ये साठलेला चिखलगाळ उपसण्याचं काम सुद्धा तिथे सुरू आहे. धन्यवाद आसिफ, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. मात्र हजारो हेक्टर जमीन ही पूर्णपणे महापुराच्या पाण्याखाली असल्यामुळे शेतीचं फार मोठं नुकसान सांगली जिल्ह्यामध्ये झालंय. सांगली कोल्हापूरच नाही तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याला सुद्धा याचा जबरदस्त फटका बसलाय, खास करून महाडमधल्या दादली गावाला. अनेकांचे संसार तिथे उद्ध्वस्त झालेत. प्रकाश बटावले यांच्या घरातील सगळं साहित्य पुरामध्ये वाहून गेलंय. आता पूर ओसरलाय, मात्र या धक्क्यातून पूरग्रस्त अजूनही काही सावरलेले नाहीत. याच कुटुंबाशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. अतिवृष्टीचा जोरदार फटका महाडला बसलेला आहे. अनेक कुटुंब वाऱ्यावर पडलेत, अनेकांचं मोठं नुकसान झालंय. होत्याचं नव्हतं झालं या महापुराने. माझ्यासोबत एक पीडित कुटुंब आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांचा संसार या पुराच्या पाण्यामध्ये
कसा वाहून गेलाय? मावशी मला सांगा, तुम्ही भाडेकरू आहात, याच तुम्ही घरामध्ये राहताय, 5 वर्ष परंतु राहतोय. तुमचा संपूर्ण संसार या पुराच्या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालाय. वाहून गेलेला आहे पूर्णतः वाहून गेलेला आहे. आमचे दागदागिने, काही पैसा अडका, काही आमचा घरामध्ये होता तोही गेलेला आहे. काही मुलाचे 12वीचे डॉक्युमेंट्स गेलेले आहेत. मिस्टरांचे काही बुकं वगैरे बँकेचे वगैरे काय असेल तेवढे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आमचं. काही पैसा होता घरामध्ये, कुटुंब म्हटल्यानंतर घरामध्ये पैसा आला. आणि 200 किलो तांदूळ होता घरामध्ये भरलेलं. गोडतेलापासून काही शिल्लक राहिलेलं नाही आमच्याकडे. भांडी नको आहे, भांडी तर उरलेली, भांडी रिकामी राहिलेली आहेत. भांड्यांचं काही नुकसान नाही झालेलं, पण अगदी आर्थिक सगळं वस्तू काही आमच्याकडे राहिलेलं नाही. म्हणजे अगदी जेवायला सुद्धा आमच्याकडे काही राहिलेलं नाही आहे. हां, पुढचं कसं व्हायचं? आम्ही भाडे करू माणसं, घर नाही आहे. घर मालकाला घर मिळेल, पुन्हा एकदा त्यांचा संसार उभा राहील, परंतु जे भाडेकरू होते त्यांचा संपूर्ण संसार या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय. त्यामुळे आता त्यांना चिंता सतावते. दादा मला सांगा, तुमचा पूर्ण संसार या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय. बरं, पुन्हा उभं राहण्यासाठी तुम्हाला मोठी कसरत करावी लागणार आहे. कसरत करायला काय सांगाल तुम्ही? कष्टाने आम्ही पायी गोळा करून आम्ही सगळं केलं होतं, सगळं जमा केला होता संसार. आज 25-30 वर्ष झाली आम्ही संसाराला सगळा गाडा उभा केला होता आणि या पावसाळ्या पुरामुळे आमचं सगळं नुकसान झालेलं आहे. आम्ही भाड्याने इथं दादली गावामध्ये इथं प्रदीप गिरींच्या घरी राहतो आहे. आज गेली 5 वर्ष आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की एवढा पूर येईल म्हणून. त्याप्रमाणे आम्ही वरती तिथे वरच्या माळ्यावर सगळं सामान आवरून आम्ही पुलावरनं जागा नव्हती तरी आम्ही बाहेर पडून कसे तरी आम्ही गेलो सामानावर. पण ते काय इकडे दुसऱ्या दिवशी बघतो तर आम्हाला माहिती नाही की घर सगळं वाहून गेले म्हणून. आम्ही याच्यापुढे काय करणार? आमचं पुढचं फ्युचर काय आमचा होणार आहे? आता काहीतरी तुम्ही सहकार्य करावं आम्हाला ह्याच्यासाठी. आणि घरामध्ये मुलांचं पण सगळं शिक्षणाचं पण सगळं पुस्तकं, वह्या, बुकं, त्यांचे डॉक्युमेंट, जातीचे दाखले हे ते सगळं हरवलेलं आहे. आणि आता का नोकरी नाही, धंदा, मी पण घरी बसून आहे. आता लॉकडाऊन 2 वर्ष झाली घरीच आहे. त्यामुळे असा प्रसंग आला आहे की आम्हाला आता कोणाकडे आम्हाला मदत पाहिजे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दादली, महाड. इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयातच, मात्र एक घेतोय छोटासा ब्रेक. मात्र या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहू शकता. त्यासाठी आमच्या न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर स्वागत. बाबासाहेब पुरंदरेंचा आज 100वा वाढदिवस आहे. ते स्वतः बोलतायत, थेट जाऊयात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 100वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं स्वतः ते बोलतायत. राज ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये आहेत आणि तेही त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी येणार आहेत स्वतः. पुण्यामधनं ही थेट दृश्य. कोथरूडच्या सृष्टी सोसायटीमध्ये एक छोटेखानी सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 100वा वाढदिवस. स्वतः राज ठाकरे सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळ्याला येत आहेत. या आधीच्या पुणे दौऱ्यात सुद्धा राज ठाकरेंनी त्यांची भेट घेतलेली होतीच आणि पुण्यातील कोथरूडच्या सृष्टी सोसायटीमध्ये एक छोटेखानी सोहळा पार पडतोय. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत सध्या आहेत. चंद्रकांत, खूप महत्त्वाचा दिवस आहे, बाबासाहेब पुरंदरेंचा 100वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं हा जो काही छोटेखानी कार्यक्रम आहे, काय काय आहे? हो, नक्कीच. कारण आपल्याला माहिती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात शिवसृष्टी घराघरात पोहोचवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने ते शाहीर आहेत शिवरायांचे. आज तेच बाबासाहेब वयाच्या 100वीत म्हणजे शताब्दी पूर्ण करतात. हा अभिष्ट चिंतन सोहळा खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर साजरं होणं अपेक्षित होतं, पण कोरोनामुळे खूप बंधनं आहेत, मर्यादा आहेत, म्हणून त्यांनी त्यांचं नेहमीचं घर जे आहे पर्वतीचं ते टाळून ते आज इकडे त्यांचे दुसरे चिरंजीव अमृत पुरंदरे यांच्या घरी ते आलेत, सृष्टी अपार्टमेंटमध्ये कोथरूडला. आणि त्या सृष्टी अपार्टमेंटचे छोटेखानी हॉलमध्ये हा सोहळा पार पडतोय. स्वतः राजसाहेब
इथे येत आहेत, त्यांच्या अभिष्ट चिंतन करण्यासाठी आलेले आहेत. काही क्षणात राज आत्ता बाहेर आलेले आहेत, 2 मिनिटात आत्ता ते येतील. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये आत्ताच राज ठाकरेंचं आगमन झालेलं आहे या सोहळ्याच्या ठिकाणी आणि ते आता बाबासाहेबांना स्थानापन्न होतील ते व्यासपीठावरती. खरं तर कार्यक्रम सोसायटी लेवलचा आहे, पण एकदम राजसाहेब आल्यामुळे त्याला ऑब्व्हियसली एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि आपण पाहू शकतो राजसाहेब आणि बाबासाहेबांचं स्नेह हे आपल्या सर्वांना माहिती, महाराष्ट्राला सर्वस्व आहे. आपण ते सांगायची गरज नाही. आपण तो पाहू शकतो. स्वतः राजसाहेब आले आणि ते आता थोड्याच वेळात ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. राजसाहेबांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाची अभिष्ट चिंतन सोहळा नंतर औक्षण असेल आणि नंतर बाबासाहेबांचा एक उतारा वाचून दाखवला जाईल. आणि एकूण ह्या सगळ्या सोहळ्यानिमित्त सगळ्या सोसायटीला अक्षरशः सेलिब्रिटी स्वरूप आलेलं आहे. खरं तर एकदम साधी सोसायटी होती, पण बाबासाहेब इथं आज नेमकं त्यांच्या 100वा वाढदिवस साजरा करत माननीय श्री बाबासाहेब पुरंदरे, त्यांचे कुटुंबीय माननीय राजसाहेब ठाकरे आणि व्यासपीठावरील अन्य मान्यवर आणि सृष्टीतील रहिवासी सर्वांचं मी आपल्या कार्यक्रमात स्वागत करते. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग व्यक्तिमत्व आज 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशा या शुभदिनाचे औचित्य साधून सृष्टी सोसायटीतर्फे शुभेच्छा व सत्कार स्वीकारण्याच्या विनंतीस मान देऊन बाबासाहेबांनी त्यांच्या बहुमूल्य वेळातील थोडा वेळ आपल्यासाठी दिला आहे. म्हणून आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. प्रथम माननीय बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा रुचा चांदोरकर घेतील. त्यानंतर गोनी दांडेकर यांच्या लेखातील काही भाग प्राजक्ता मुळेकर वाचतील. त्यानंतर सृष्टीमधील सुवासिनी माननीय बाबासाहेबांना औक्षण करून दीर्घायू शुभेच्छा देतील. सृष्टीतील पदाधिकारी बाबासाहेबांचा सत्कार करतील आणि त्यानंतर बाबासाहेबांचे 4 बहुमोल शब्द ऐकण्याची आपल्याला संधी मिळेल अशी मी अपेक्षा करते. आता रुचा चांदोरकर त्यांचे विचार सांगतील. नमस्कार. आज आपण सृष्टी परिवारातर्फे माननीय शिवशाही इतिहासकार श्री बाबासाहेब पुरंदरे यांचा शताब्दी पदार्पण सोहळा साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. खरं तर माननीय बाबासाहेबांबद्दल बोलण्याची खूप माझी आहे. तरी पण धाडस करून मी हे आव्हान स्वीकारले आहे. दिनांक 29 जुलै 1922 मध्ये पुणे येथील शुक्रवार पेठेत जन्मलेल्या माननीय श्री बाबासाहेबांनी स्वतःचे संपूर्ण जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला किंबहुना जगातील सर्व शिवप्रेमींना उलगडून दाखविण्यासाठी समर्पित केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज सामान्य जनतेपर्यंत सहज नाट्यरूपात पोहोचण्यासाठी माननीय बाबासाहेबांनी जाणकार राजासारखे समूळ नाट्य लिहिले. 1974 रोजी त्यांनी मुंबई येथे शिवसृष्टी उभारली. त्यांनी स्वतः इतिहास संशोधनासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जंगल गडकोटांवरून कधी चालत तर कधी सायकलवर, कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून भ्रमंती केली. माननीय बाबासाहेबांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी राजा शिवछत्रपती, जाणता राजा, पुरंदरेंची नौबत या पुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. या माननीय बाबासाहेबांच्या कार्याची दखल घेत त्यांना 2015 मध्ये महाराष्ट्र भूषण व 2019 मध्ये भारत सरकार
आहे. माननीय श्री बाबासाहेबांना पुढील आयुष्य असेच आरोग्यपूर्ण व संपूर्ण समाधानी लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. आता सृष्टी सुवासिनी बाबासाहेबांना औक्षण करून दीर्घायू शुभेच्छा देते. आता माननीय राजसाहेब बाबासाहेबांचा सत्कार करते. आपले महाराष्ट्राचे नेते राजसाहेब आज या ठिकाणी या समयी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आज आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार झालेला आहे. सोसायटी DB सोसायटीतर्फे मी राजसाहेब ठाकरे
ह्या आपल्या सर्वांतर्फे साहेबांचा मी या ठिकाणी स्वागत करत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 100वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं कोथरूडच्या या सृष्टी सोसायटीमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम खास आणि राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते बाबासाहेबांचा सत्कार झाला, त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि राज ठाकरे अगदी काही वेळासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र आवर्जून पुणे दौऱ्यावरती असताना त्यांनी बाबासाहेबांना अभिष्टचिंतनासाठी तिथे आवर्जून उपस्थिती लावली. आणि सोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र या बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी तुम्ही प्रवासात असाल नाहीतर मग ऑफिसमध्ये कुठेही असताना तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातले निर्बंध जरी शिथिल होत असले तरी देखील मास्क लावायला विसरू नका.